करवीर नगरीत महालक्ष्मीची सुवर्ण पालखी काढण्यात येणार आहे। या पालखीचं वजन सुमारे 22 किलो 500 ग्राम इतकं आहे। खास तयार करण्यात आलेल्या या सुवर्ण पालखीचे दृश्य सर्वप्रथम झी मीडिया आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहे। महालक्ष्मी मंदिरात या सुवर्ण पालखीचं पूजन शनिवारी होणार आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला ही सुवर्ण पालखी महालक्ष्मी देवीला अर्पण केली जाणार आहे। खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे। या ट्रस्टद्वारे लोकसहभागातून या सुवर्ण पालखीची निर्मिती करण्यात आली आहे। सुवर्णकार गणेश चव्हाण यांनी ही सुवर्ण पालखी तयार केली आहे। या पालखीचा आढावा घेऊन सोन्याची पालखी तयार करणारे सुवर्णकार गणेश चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीनं महालक्ष्मीसाठी सुवर्ण पालखी तयार करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की ही पहिली दृश्य आपण जी 24 माध्यमातून भक्तांना सगळ्या दाखवतोय की ही जी पालखी आहे ती 22 किलो 500 ग्राममध्ये तयार करण्यात आलेली आहे। शनिवारी ही महालक्ष्मी महालक्ष्मी मंदिरात अर्पण केली जाणार आहे, दिली जाणार आहे आणि त्याच्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पालखी महालक्ष्मीच्या सेवेसाठी अर्पण केली जाणार आहे। ही पालखी तयार करणारे गणेश चव्हाण आपल्यासोबत आहेत। काय त्या पालखीची वैशिष्ट्य आपण त्यांना विचारूयात। मला सांगा, ही पालखी तयार करायला तुम्हाला किती वेळ लागला आणि ह्या पालखीचे वैशिष्ट्य काय आहे? साधारणतः पालखी तयार करण्यासाठी 1.5 वर्षाचा कालावधी लागला। या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळं पूर्ण काम 23 कॅरेटमध्ये आम्ही केलेलं आहे। या पालखीमध्ये करवीर नगरीतले सर्व देवदेवता, एकूण 17 देवदेवतांचे फिगर आम्ही याच्यावर लावलेले आहेत। चारी खांबाला 4 मोर आहेत, खाली पूर्ण हत्तीचं त्याला संरक्षण म्हणजे हे आहे, मजबूती आहे। मधल्या बाजूला कीर्तिमुख आहे आणि जिथं महालक्ष्मीची मूर्ती आरूढ होणार तिथं श्रीयंत्र केलेलं आहे। तिथं आपण पाहिलं की करवीर महात्म्यात जेवढी काही महात्म्य आहेत किंवा जेवढं काही महत्त्वाचे देवदेवता आहेत त्या सगळ्यांचा समावेश या पालखीमध्ये केलेला आहे। राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून या पालखी ट्रस्टची निर्मिती करण्यात आली आणि त्याच्यानंतर या पालखीच्या निर्मितीला सुरुवात झाली। ही पालखी अक्षय तृतीयाच्या दिवशी महालक्ष्मीला अर्पण केली जाईल अशा प्रकारची माहिती यापूर्वीच खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेली होती आणि त्याचप्रमाणे ही पालखी त्या दिवशी अर्पण केली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।